नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे श्रीनाथ केसरीचं आणि त्या मैदानामध्ये आत्ता सेमी 5 आदतमधले पळून झालेत आणि त्या 5मध्ये कोणकोणती बैल फायनलसाठी म्हणजे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पात्र झालेत. चला बघूया. सेमी क्रमांक आदतमधला 1चा निकाल आहे. 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी बारामतीकरांचा गोविंदा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला यवतमाळकरांचा फायर आणि गोविंदाची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांनी. गट क्रमांक 2चा निकाल आहे. 2मध्ये सुंदर अशी गाडी पळेल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी. या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र. बैलांची नावं जी आहेत ती पेंडिंगमध्ये आहेत. सेमी क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळेल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी सासपडेकरांचा शूटर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला विक्रम मोठे यांचा सुलतान पळाला. सुलतान शूटरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर कनेरखेडी यांनी. सेमी क्रमांक 4मध्ये एक मोठी लढत होती. सर्जा विरुद्ध मथुर भावामध्ये लढत होती आणि नक्कीच सर्जाने बाजी मारली असती, परंतु सर्जानं त्या बैलानं आतमध्ये दाबलं सर्जाला, त्यामुळे सर्जा फाटीत घुसला. त्याच्यामुळे सर्जाची गाडी बाद झाली आणि नक्कीच निकाल जो आहे तो घेतला. या बैलगाडा क्षेत्रामध्ये पब्लिकचं ओरिजिनल बेताळ भारत केसरीचा मानकरी असलेला आणि मोठ्या मैदानामध्ये तो फायनलला राहतोच असा हा रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर यांनी निकाल घेतलेला आणि त्याच्यासोबत पळाला आदतमधला जो धुमाकूळ घालतोय आता सध्या महाराष्ट्रामध्ये असा हा पुष्पराज. नक्कीच आज मैदानामध्ये तास क्रमांक 9 धरून ही गाडी सेमी क्रमांक 4मधून धावलेली होती. खूप साऱ्या शुभेच्छा फायनलसाठी. सेमी क्रमांक 5चा निकाल. 5मध्ये निकाल दिसतोय. सेमी क्रमांक 5मध्ये निकाल जो दिसतोय तो तास क्रमांक 3वरून धावलेली गाडीला, परंतु बघूया चेक करायचं चालू आहे. निकाल काही चेंज होऊ शकतो आणि 2 आणि 5चा निकाल चेंज होऊ शकतो. बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा.